मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आणि बँक खाते आहे. मग या बँक खात्याला सुरक्षित ठेवायचं असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंटचे पैसे आपल्या खात्यामध्ये सहज मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 2 पॉइंट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता यामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग एक आणि आधार लिंक एक असे दोन असतात. हे दोन तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ज्या लाभार्थ्यांना हे 2 पॉइंट समजून आले त्यांना भविष्यामध्ये कोणतीही अडचण येऊ शकत नाही आणि सरकारी योजनेचे अनुदान जे मिळतात ते सहज आपल्या खात्यामध्ये घेता येतं आणि आधार लिंक जर असेल तर ते खाते आपले सुरक्षित असू शकतात. आता आपण हे दोन आधार सीडिंग आणि आधार लिंकिंग नेमकं फरक काय आहे या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण समजून घेऊया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया आधार लिंकिंग म्हणजे काय. आधार लिंकिंग ही फक्त केवायसी साठी म्हणजे तुमचा ओळख पटवण्यासाठी आधार लिंकिंग केली जाते. आधार लिंकिंग तुम्ही कितीही खात्याला करू शकता, म्हणजे यामध्ये लिमिट काही नाही आणि सरकारी योजनेचा यामध्ये काही संबंध नाही, हे तुमच्या लक्षात असू द्या. आता आपण समजून घेऊया आधार सीडिंग म्हणजे नेमकं काय. आता आधार सीडिंग हे डीबीटी अंतर्गत थेट सरकारी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी आधार सीडिंग गरजेचे आहे. ज्या लाभार्थ्यांची आधार सीडिंग झालेली नाही आहे अशा लाभार्थ्यांना योजनेचा अनुदान मिळवण्यासाठी किंवा योजनेचे पैसे मिळवण्यासाठी थोडीशी अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आता आधार सीडिंग फक्त एकाच खात्याला होऊ शकते. आधार लिंकिंग अनेक खात्याला होतं, परंतु आधार सीडिंग फक्त एकच खात्याला करता येतं. आता आधार सीडिंग जोपर्यंत आपली कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपल्याला योजनेचे पैसे मिळणार नाहीत. यामध्ये पेन्शन असेल, सरकारी योजना असतील, अनुदान असेल किंवा याचबरोबर ज्या काही विविध राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना राबवल्या जातात त्या योजनेचे पैसे आपल्याला सहज घेता येतात. परंतु आधार सीडिंग फक्त एकाच अकाउंटला करता येतं. आता तुमचे खाते 2 पेक्षा किंवा 1 पेक्षा जास्त आहे. आता जवळपास तुमचे 4 खाते आहेत. या 4 खात्यापैकी जर एकाच खात्याला तुमचा आधार सीडिंग जर पाहिजे असेल तर ज्या खात्यामध्ये तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे पाहिजेत त्या बँकेमध्ये तुम्ही आधार सीडिंग करून घ्या. आधार सीडिंग जर तुम्ही केलात तर त्या खात्यामध्ये ते पैसे सहज येतात. आता हे आधार सीडिंग आणि आधार लिंकिंग तुम्ही फोन पे त्याच्यानंतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही सहज अंगठा मारून पैसे उचलू शकता. आता यामध्ये फक्त फोन पेच आपल्याला म्हणता येत नाही, जे काही UPI पेमेंट आहेत यामध्ये विविध आहेत त्या सहज तुम्ही आधार लिंक मध्ये ते तुमच्या खात्याला जोडू शकता. परंतु आधार सीडिंग जर तुमची झाली तर ते आधार सीडिंग थेट डीबीटीला लिंक होतं आणि त्यानंतरच ते पैसे येतात. आता हल्लीच्या काळामध्ये गव्हर्नमेंट कडून सर्व जे काही पैसे आहेत आधार कार्ड वरूनच पाठवतात, म्हणजे डीबीटी थ्रूच पाठवले जात आहेत. यामध्ये पीक विमा योजना असेल, त्याच्यानंतर जे काही अतिवृष्टी असेल, दुष्काळी असतील किंवा याचबरोबर तुम्हाला ज्या काही योजना आहेत त्या योजनेचे पैसे थेट डीबीटी मार्फत आता सध्या पाठवले जातात. आता हे जर सर्व पैसे तुम्हाला पाहिजे असेल तर एकतर तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग करून घ्या. आता आधार सीडिंग कोणत्या ठिकाणी करायची, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये जा आणि त्यांना सांगा माझ्या बँक खात्याला आधार सीडेड करून घ्यायचंय. जर तुम्ही त्या ठिकाणी जर तसं सांगितलं तर तुम्हाला सहज ते करून देतात. आणि याचबरोबर पोस्ट ऑफिस असेल किंवा इतर SBI बँक असतील, महाराष्ट्र बँक असेल किंवा इतर ज्या काही बँका आहेत त्या बँकेमध्ये सुद्धा आता सहज प्रत्येक बँकेमध्ये लक्षात ठेवा आधार लिंकिंग तर केलंच जातं, याचबरोबर आधार सीडिंग सुद्धा केलं जातं. परंतु ज्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे पाहिजेत गव्हर्नमेंटचे त्याला आधार सीडिंग करा. ज्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे पाहिजेत नाहीये त्याला आधार लिंक ठेवा. आता हे जर तुम्ही केलं तर तुमचं हे सर्व एकदम सुरक्षित असू शकतं आणि जे काही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये अनुदान मिळतं ते सहज तुम्हाला घेता येतं आणि भविष्यामध्ये कसल्याही पद्धतीची अडचण सुद्धा निर्माण होऊ शकणार नाहीये. आता ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजून येईल आधार सीडिंग म्हणजे काय आणि आधार लिंकिंग म्हणजे काय. हे 2 फरक ज्यांना समजलं त्यांना भविष्यामध्ये एकही अडचण निर्माण होऊ शकत नाही. आता परत एकदा सांगतोय, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा आधार लिंक नेमकं तुमचं झालाय की आधार सीडिंग झालाय, गव्हर्नमेंटचे पैसे तुम्हाला मिळतात की मिळत नाहीये, काही अडचणी येतात का या संदर्भात नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.